मी आपल्या समोर प्रमोद दुबे. तर आपण बघत आहात भारत न्यूज 24 चॅनल. तर चला एक नवीन अपडेट सोबत. शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवाडा येथे प्रा हरिभाऊ डोरलीकर यांच्या समूह स्टेज शोचे हायप्नोटिंग शो यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक मुख्याध्यापक सो संध्या वामनराव रिंगणे लाभल्या होत्या. प्रा हरिभाऊ डोरलीकर यांनी आपल्या संमोहनाच्या विविध प्रयोगातून मनाचे एकाग्रस्त अभ्यासातील लक्ष्यांनी स्तुप्त मनाची ताकद याबद्दल विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे अत्यंत रंजक आणि बोधोष्टक माहिती दिली आणि या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या अंधश्रद्धा दूर करत शास्त्रीय दृष्टिकोन पटवून देणे हा या शोचा मुख्य उद्देश होता. मुख्याध्यापक सो संध्या रिंगणे यांनी सांगितले की अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील भीती दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते आणि अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी मनाचे नियंत्रण किती महत्त्वाचे आहे हे या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले. कार्यक्रमाचे बहारदार व सूत्रसंबंध संचालक श्री वैभव वैरागडे माध्यमिक शिक्षक यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्री रवींद्र जाधव उच्च माध्यमिक शिक्षक यांनी मानले. या कार्यक्रमाला आश्रमशाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर बघत राहा अशाच तन्मय बातम्या फक्त भारत न्यूज 24 वर. नमस्कार. प्रमोद दुबे, चंद्रपूर. कोणत्या आहे का नाव पुढे मॅडम इथे? त्यांच्याकडून 501 रुपये बक्षीस आहे का मॅडम? या इकडे जरा. काढा 500. हां हा नकोडे मॅडम आल्या आहे. आता त्या तुम्हाला पूर्णपणे आवडत होत्या, त्या आता तुमच्याशी दुश्मनी करत आहे. त्या तुम्हाला बिलकुल आवडत नाही. त्या तुमच्या जसे जसे जवळ येईल तसं तुम्ही आपलं जीव लपून पडण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही मागे मागे सरकत आहात. मी जोशे डोळे उघडं म्हणायचं असं 3, 2, 1 तुमच्यासमोर नकोट मॅडम आहे. 3, 2, 1 उघडा डोळे. बघा मॅडम कुठं आहे? हां जवळ या मॅडम थोडंसं. मागे मागे झटपाची भीती वाटते. खूप भीती वाटते. खूप भीती वाटते. पकडण्याचा प्रयत्न करा. पूर्ण झटका पडून पडून गेला इकडे. हा या इकडे या इकडे या इकडे. मी घाबरायचं नाही. इकडे या. बघा एखाद्याबद्दलची तिरस्कार कसा निर्माण होते म्हटलं. आता तिची आवडती मॅडम त्या डोळ्यासमोर दिसल्याबरोबर तिरस्कार निर्माण झाला. अरे नाही मॅडम तुमच्यासाठी आहे ना छानपैकी तुम्हाला अगदी प्रेमाने जवळ घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुमच्या जवळ जाणार आहात. अगदी तुमच्या पुन्हा आवडत्या बनणार आहात. त्यांच्या जवळ जाऊन शेक हँड करा मॅडमला. त्यांचा नमस्कार करा. पाया पडा त्यांच्या. हा म्हणजे आपल्या डोक्यामध्ये एखाद्याबद्दलची राग कसा निर्माण होतो आणि त्याच्याबद्दलची आपुलकी कशी निर्माण करता येते. तुम्हाला उदाहरण सांगितलं मगाशी. पती पत्नीचं पटत नव्हतं. झगडे भांडण 2019 पासून होते. कधी एका जवळ कधी आले नाही. एका रूम मध्ये झोपले नाही आणि अवघ्या 2-3 सेशन मध्ये डोक्यात टाकल्याबरोबर ते अगदी जवळ आले. हे असंच असतं.